हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर माझी ना दिवसाची सुरुवातच ह्यांच्या कपड्यांची इस्त्री करण्यापासून सुरुवात झाली. तर आज म्हणजे काही खास नाही, परंतु ना ह्यांना म्हणजे बँकेत जाताना कपडे वगैरे टाप असं लागतंच बरं का. इस्त्रीचेच कपडे घालतात, म्हणजे मग इतर वेळेस कुठेही जा टी शर्ट किंवा मग खाली जीन्स वगैरे असते, परंतु बँकेत जाताना मात्र ह्यांना इस्त्रीचेच कपडे युनिफॉर्म वगैरे असतो ना, तर युनिफॉर्म नसतो, सिव्हिल ड्रेसच असतो, परंतु पण मग असं इस्त्रीचेच कपडे घालून जावे लागतात. तर मग ह्याच्यावरचा शर्ट जो होता ना, तर ते इस्त्री करून ठेवलेलं होतं, परंतु माझ्याकडून काय झालं, विदाऊट झालं. तर ते ब्लॅक पॅन्ट करायची राहिली होती. मला सकाळी त्याने ते काम सांगितलं. मग इथं पहा, आज आपल्या आळूला आलेली हे पानं आहेत. तर किती छान आलेत ना. थोडेसे असं एक दोन खराब झालेत, परंतु खूप छान आलेले होते. म्हटलं मी हे थोडंसं काढून घ्यावं, कारण खूपच असं खाली लोंबत होते हे, म्हणून मग ते खराब होण्यापेक्षा मी जास्त ह्याला मग कातरून घेतलं आणि मग ह्याची मस्तपैकी अशी रेसिपी केली. तर ह्याची रेसिपी मी अगोदर पण शेअर केलेली आहे, जे की मला फार आवडते, आळूवडी. तर आळूचे पानंच मला फार आवडतात. चिमकुऱ्याची पानं म्हणतात, आळूचे पानं म्हणतात त्याला. तर म्हणजे पोटातले जे काय आपले जंतू किंवा केस असतात किंवा म्हणजे मुतखडा जे असतात ना, तर ते हे चिमकुऱ्याची पानं खाऊन असं कमी होतं असं मी ऐकलं होतं. ते काय माहीत नाही, परंतु फक्त जे आपले पार्लर जे असतं ना, तर चुकून बुकून कधी थ्रेडिंग वगैरे करताना असं केस चुकून बुकून गेलाच तर मग ते आळूची पानं खा असं मी ऐकले होते माझ्या एका मैत्रिणीकडून. तर इथं मस्तपैकी मी तसं थोडंसं बेसन घेतलं, थोडंसं त्याच्यामध्ये ओवा टाकला, मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं. खूप असं नको वाटतं, तर म्हणून मी इथं एका पानाला मी असं थोडं लावून घेतले होते चमच्यानेच, कारण हात भरलं ना की मग ते इतकं म्हणजे सगळीकडेच ते सगळीकडेच आपले बेसनचे हात लागून जातात, म्हणून मग मी चमच्यानेच असं थोडं लावून घेते. तसेही हे आयुर्वेदिकमध्ये खूप चांगले इफेक्ट आहेत. हे आळूचे पानं खाल्लेले चांगलंच असतात नेहमी. तर मला पण आवडतं, त्यांना पण आवडतं आणि खुशी पण खूप आवडीने खाते. तर मी ह्याला असंच म्हणजे खात नाही, फक्त चपातीला लावून खाते बरं का, कारण आतमध्ये थोडंसं बेसन असतं, मग ते त्याच्यामुळे म्हणून मग मी चपातीसोबत ह्याला मी खाते. तर एक करून मी प्रत्येक पानाला असं लावत होते. खुशीला हे पानं जे आहेत ना, तर कमळगट्ट्याचे जे पानं असतात ना, तिला हे तेच वाटत होतं. तर ती रडतच बसली होती की मम्मा मला हे दे खेळायला, आपण ह्याच्यातून कमळ येतं आहे, असं तसं तिचं चालू होतं. म्हटलं बाळा, ते कमळगट्ट्याचे पाने नाही आहेत म्हटलं. तर मग एकीकडं मी ते वाफवायला ठेवायचं होतं आणि हे पहा, माझं शाबू इथं थोडासा शाबू राहिला होता माझा, म्हणून त्याला मी गोड केलं. तिखट शाबू केलेला होता मी, दुर्गाष्टमी होती त्या दिवशी, पण थोडंसं खाली राहिलं होतं, म्हणून मग मी ते गोड करता येईल शाबू म्हणून मी ठेवलं होतं. मग इथं आळूच्या वडीला मी थोडंसं खाली पाणी टाकून वरती वाफायला ठेवलं होतं. आणि ही पहा, किराण्याची लिस्ट आहे माझी, जे की खुशीला मी असं लिहून देत असते पुढे, आणि ते जे भैया आहेत ना, ते आणून म्हणजे त्याचं पुढे बिल करून देतात, परत रिटर्न मी तिला पैसे देत असते. तर पहा, आपली आळूवडी झालेली होती, वाफवून घेतलेली होती. आता मी ह्याला कटिंग करून घेते आणि मस्तपैकी असं तेल गरम करून जिरे मोहरीची आणि थोडंसं गरम मसाला वरतून थोडंसं फोडणी टाकायचं, खूप छान लागतं. तर माझं इथं सगळं काम झालेलं होतं, फक्त कपडे धुवायचे राहिले होते. उठून लवकर स्वयंपाकाला लागले होते, देवपूजा वगैरे करून आवरून सगळं. तर ह्यांना बँकेत जायचं होतं. मला वाटलं ह्यांनी जेवण करून जातील, पण ह्यांनी जेवण करून गेले नाहीत. मग मी स्वयंपाक करून ठेवला असंच लागेल म्हणून. आणि इथं पहा, आळूवडी झालेली होती मस्तपैकी. मला तर फार आवडते बरं काय हे, आणि चपातीसोबत मी ह्याला खाते. असंच जर खाल्लं तर थोडंसं घशामध्ये त्रास होतो, चरचर करतं, पण इतकं पण मला सवय झाली आता, नाही होत मला.
तर असं जे नवीन आहे तर त्यांना थोडाफार त्रास होईल, परंतु मला तर अजिबात नाही त्रास होतो बरं का, कारण म्हणजे मला खूपच सवय झालेली आहे आळूच्या पानाची, म्हणून आणि मी सतत नेहमी करते. आणि तो वरतून थोडंसं गरम मसाला मी टाकलेला होता आणि थोडंसं हलवून आता ह्याला चपातीसोबत खायचं होतं. तर पहा, नक्की तुम्ही पण ट्राय करा, खूप छान लागतं बरं का, आणि खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी हे. तर आता इथं माझं सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झालेला होता. मग इथं थोड्या वेळाने इथं खुशीला मला इथं डोक्याला शॅम्पू करायचं होतं, तर तिला मी शॅम्पू केलं आणि तिला मी थोडंसं तेल लावून तिची हेअरस्टाईल करत होते. कारण लेकरं पहा ना, किती म्हणजे आजकाल इतकं ऊन आहे ना, की म्हणजे खुशीचं म्हणजे हिचं तर सध्या तेच चालू आहे बरं का, की मस्तपैकी असं निवांत उठणं, एक सुट्टी, एक लेझी आळसपणा कसा असतो ना, सेम तसं झालं हिचं. उशिरा उठणं म्हटलं अजिबात नाही. मला आता आजपासून लवकर उठायचं, व्यवस्थितपणे सवय लावून घ्यायचं, कारण जेव्हा शाळा चालू होईल त्यावेळेस त्रास नाही होणार उठताना सकाळी, म्हणून थोडंसं लवकर उठ बाई म्हटलं. म्हणून हिला आज शॅम्पू करायचा होता. मी मस्तपैकी हिला केस धुतलेली होती आणि तेल लावायचं होतं, कारण थोडंसं केस तिची वाळलेली होती. मग मस्तपैकी हिला असं चंपी केली मी तेलाची. थोडं लेकरं शांत राहतात, म्हणजे जास्ती किडकिड नाही करत तेल वगैरे लावलं की. आणि तिला तेल लावतानाच अशी गुंगी येत होती ना, मला म्हणत होती की मम्मा तू मला डोक्यावरून घातली आहेस, आता तेल लावतेस डोक्याला, तर आता मला असं झोप येईल मम्मा, असं करत होती. मी झोपू का म्हणत होती तिनं. तर मी म्हटलं नाही बाई थांब, म्हटलं मला तुझी हेअरस्टाईल करू दे म्हटलं छान असं. आणि तसं हिचे केस म्हणजे असं करली आहे थोडीशी, थोडासा गुंता होतो हिच्या केसामध्ये. सिल्की केस असले लहान लेकरांची की पटपट विंचरून होतं, त्यांची हेअरस्टाईल पण होते. खुशीची पण हेअरस्टाईल होती बरं का, फक्त एवढंच की तिची केस विंचरताना तिला फार त्रास होतो, खूप आरडाओरडा करते तिनं, म्हणून मग थोडंसं सावकाशात तिचं विंचरून घ्यावं लागतं मला, नाहीतर मग खूपच चिरकते तिनं अचानकच. तर मला तिला एक व्यवस्थित भांग पाडून तिचे 2 वेणी म्हणजे 2 झुट्टे त्याला घालायचे होते. तर मी पार्लरचा कंगवा घेतला आणि मस्तपैकी तिची समोरून भांग पाडला व्यवस्थित, आणि छान अशी हेअरस्टाईल मी तिची केली. आणि तिचं म्हणणं चालू होतं की मम्मा मी अगोदर झोपते, परत मी उठल्यानंतर तू मस्तपैकी माझी हेअरस्टाईल कर, मेकअप कर, हे कर ते कर, असं तिचं चालू होतं. मी म्हटलं अजिबात नाही, म्हणलं तुझी हेअरस्टाईल करते मस्तपैकी, हेअरस्टाईल झाली की तू अभ्यास करायला बस जेवण करून, असं काहीतरी आमच्या दोघींचं चालू होती बडबड. पण असो, छान असं तिची मी 2 वेण्या घातली. त्यात पण तुम्ही बघत असाल तुम्ही किती तिचं आरडाओरडा चालू असतं बरं का सतत. म्हणजे कुरळे केस आहेत, त्यातल्या त्यात दाट केस आहेत, खूपच तिला म्हणजे असं थोडासा त्रास होतो. तर तिचे केस मी नेहमी छोटेच ठेवलेत, कारण दाट केस असतात आणि परत लहान लेकरांना त्रास होतो केसांचा जास्ती, एवढं त्यांना नाही ते म्हणजे सहन होत, म्हणून मग मी खुशीचे तर लहानपणापासून छोटेच ठेवलेत, माने इतकेच ठेवले, थोडेफार असे वेणीपर्यंत मोठे ठेवलेले होते. पण आता पाहूयात, आता फर्स्ट टाईम तिचे केस मी खूप लांब करणार आहे. तर छान मस्तपैकी त्याचे 2 जुट्टू घातले, कारण उन्हाळ्यात कसं रखरख होतं थोडंसं, आणि मानेवरती थोडंसं मग परत ते काळपट म्हणजे थोडंसं घामोळ्या आहे असं काहीतरी होत असतं, मग त्या केसांमुळे त्रास होतो. त्यातल्या त्यात तिचे केस तुम्ही पाहू शकता किती असे दाट आहेत. तर असो, तिच्या छान असं मस्तपैकी 2 अशा वेण्या मी घातले तिला, लाडीगोडी करत, काहीतरी गोडीमोडी लावत, मी तुला मोबाईल देते असं वगैरे काहीतरी सांगत नसे का, थोडंसं काहीतरी थट्टामस्करी करत तिला असं 2 वेण्या मी मस्तपैकी तिला घातलं. आणि आज 4-5 वाजता बाहेर जाऊयात, हे करूयात, असं तसं काहीतरी लाडीगोडी लावून तिला असं बोलत बसलं नाही की ती पटपट सगळी कामं ऐकते पण, आणि तिला ज्या गोष्टी आपण सांगायच्यात ना त्या ती गोष्टी म्हणजे ऐकून पण घेते आणि समजून पण घेते. तर असो, मग 2 जुट्टे आमचे घालून झालेले होते, तर तिला गजरा घालायचा होता. मग मला गजरा घाल, तर गजरा तर नव्हता आपल्याकडे, परंतु हे मोगरा होता बरं का, मोगऱ्याची फुलं आपल्या म्हणजे झाडाला आलेत. खूप छान असा वास येत होता बरं का, इतकं ते दाट फुल आहे ना मोगऱ्याचं, आणि इतका मस्त त्याचा वास येत आहे ना खरंच.
म्हणजे एक वेळ माझ्याकडून असं दरवाजा उघडा राहिला होता, तर वाऱ्यास म्हणजे सोबत त्या मोगऱ्याचा वास येत होता. इतकं भारी त्या मोगऱ्याचा वास आहे. आणि मी हे माझ्या नंदच्या घरातून हे वेल आणलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मागे एका व्हिडिओमध्ये, तर त्या ऋतूनं मला ती वेल काढून दिली होती. तर खूप वर्षांनी म्हणजे 1 वर्ष लागलं बरं का, खूप दिवसांनी हे झाड फुटलं आणि फायनली त्याला आता ह्या उन्हाळ्यापासून त्याला फुलं यायले. तर पहा 2 मस्तपैकी असं एक स्टार दिसत आहे तिला घातल्यानंतर. ते जुट्टूला मस्तपैकी 2 असे फुलं मी घातलेले होते. आणि आता मॅडमचं चालू होतं की मम्मा मला एक झोप घेऊ दे. तर आम्ही म्हटलं की अजिबात नाही, म्हणलं झोप वगैरे काय नाही. तर तुम्ही पाहू शकता तिचं कसं चालू होतं, अगदी झोपेला आली होती, अंग वगैरे असं पेंगाळून देत होती तिनं. तर म्हटलं की नाही बाई, म्हटलं आता झोपायचं नाही, म्हटलं आता सकाळ आहे, आता कुठलं झोपणार आहे तू, म्हटलं सगळी कामं वगैरे आपली असतात सकाळची, म्हटलं फ्रेश माइंडने मस्त व्यवस्थितपैकी जरा अभ्यास वगैरे कर, MTSचं बुक वगैरे काढून बस, पाढे पाठ कर, काहीतरी असं लिहि वाच, असं तिचं माझं म्हणणं चालू होतं. पण शेवटी तिला काय मॅडमला करायचंच नव्हतं अभ्यास वगैरे. सध्या तिचं म्हणणं होतं की ज्यावेळेस शाळा चालू असते तर त्यावेळेस पण सर अभ्यास देतात, घरी तू पण घेते, असं तसं तिचं म्हणणं चालू होतं. मग सुट्ट्यामध्ये तर तू आम्हाला मस्तपैकी म्हणजे असं एन्जॉय करू दे, थोडंसं खेळू दे, बागडू दे, असं तिचं काहीतरी असं बोलणं चालू होतं, असं गुजूगुजू तिचं मस्तपैकी बरं का. पण मी तिला काय असं झोपू नाही दिलं, परंतु असं म्हटलं अभ्यास तर नाही करायचं, तर म्हटलं की मस्तपैकी तर जेवण वगैरे करा आणि थोडीशी परत झोप घे म्हटलं. तर इथं दुपारी ह्यानी असं जेवायला आले होते, मस्तपैकी बटाट्याची भाजी, आळूवडी, चपाती आणि खीर शाबूची केली होती. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, स्वामी समर्थ सर्वांना.